Welcome to all the students in this important session. हा एक खूप इम्पॉर्टंट सेशन असणार आहे. म्हणजे तुमचा 11वीचं जे ABCD म्हणतोय आपण कॅल्क्युलेशनची न्यूमेरिकलची ते आपण या सेशनमध्ये आता कंप्लीट करणार आहे. लक्षात घ्या, आता तुम्हाला लॉग कसं फाइंड करायचं असेल नॉर्मली थोडं बहुत समजलं असेल. मी इथं लिहितोय लॉग हा दोन पार्टनी असतो. एक असतो कॅरेक्टर प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टर प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टर मी नंबर पाहून तिथं सांगू शकतो की याचा कॅरेक्टर किती आहे. आणि मॅन्टिसा तुम्हाला लॉग टेबल यूज करायचे. त्याच्यानंतर आता दुसरी एक इम्पॉर्टंट स्टेप सुरू होते, अँटीलॉग. विद्यार्थी मित्रांनो, जर मागचं सेशन पाहिलं नसेल तर तो सेशन पाहून घ्या, कारण ते समजल्याशिवाय हे समजणार नाही. जे कोणी नवीन स्टुडंट जॉईन झाले असतील आपल्या इन्स्टिट्यूटला त्यांनी अगोदरचे सेशन पाहून घ्या आणि त्यानंतर हा सेशन पहा, कारण हा एक खूप इम्पॉर्टंट सेशन असणार आहे. असं तुम्हाला इथं कोणत्याच व्हिडिओमध्ये दिसणार नाही हाऊ टू सॉल्व द लॉग टेबल किंवा कसं लॉग टेबल यूज करून. तर आपण प्रॉपरली 5-6 सेशन डिझाईन केलेत फक्त लॉगॅरिथमसाठी, लॉग टेबल यूज करण्यासाठी, आणि आपण खूप बेसिक पासून आलेलो आहे. तर आता जर कोणी नवीन असतील स्टुडंट तर ते अगोदर पहिलेचे सेशन पहा, नंतर हा सेशन पहा. लक्षात आलं? तुम्हाला आता लॉग फाइंड करायचे. लॉग कसा फाइंड करणार आपण? लॉग हा दोन पार्टने असतो. एक असतो कॅरेक्टर, दुसरा असतो मॅन्टिसा. कॅरेक्टर आपण काय करतोय, डोळ्याने पाहून आपण कॅरेक्टर सांगू शकतो. कसं? जर तुमचा आता मी इथं एक एक स्टेप आपण हे करूयात. मी कॅरेक्टरला काय करायचं आपल्याला, कॅरेक्टरला जर तुम्ही डेसिमलच्या या साईडला जर हा n इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर तुम्हाला कॅरेक्टर काय करायचे, सबट्रॅक्ट 1 करायचे, सबट्रॅक्ट 1 करायचे. आणि तुम्हाला जो कॅरेक्टर असेल, समजा एक एक्झाम्पल घेतलं 321.23 किती, 1 2 3 3 मायनस 1 कॅरेक्टर्स किती झाला इथं 2. समजलं? त्याच्यानंतर दुसरी केस काय, n लेस दॅन 1 त्यावेळेस समजा 0.023 असा नंबर असेल तर तुम्हाला डेसिमल नंतर 0 काउंट करायचे. किती 0 आहेत, 1 0 आहे. म्हणजे हा काय होईल, मायनस हा 1 प्लस 1 म्हणजे हा -2 होईल आणि हा होईल -2. अशा प्रकारे आपण कॅरेक्टर फाइंड करतो. त्याच्यानंतर मॅन्टिसा फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचे, डेसिमल इग्नोर करायचं आणि डायरेक्टली आता 32चं 1चं 2 असं तुम्हाला या ठिकाणी मॅन्टिसा फाइंड करायचे. त्याच्यानंतर म्हणजे मॅन्टिसा पण झाला आपला, म्हणजे हा मॅन्टिसा पण झाला. मॅन्टिसासाठी आपल्याला काय करायचे, डेसिमल मॅन्टिसासाठी आपल्याला जो तुमचा डेसिमल आहे तो इग्नोर करायचे आणि डायरेक्टली नंबर लिहायचे. आणि लॉग टेबल यूज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 31चं 1 मध्ये 2चं 2चं. आता हा जर नंबर आपल्याला इथं राऊंडिंग ऑफ करायचे. हा नंबर जर लेस दॅन 5 असेल तर तुम्हाला ॲज इट इज ठेवायचा 2, आणि जर ग्रेटर दॅन 5 असेल तर इथे 1ने ऍड करायचं, म्हणजे 31चं 1चं 3 मध्ये. अशा प्रकारे तुम्ही राऊंडिंग ऑफ करू शकता. आपण कॅल्क्युलेशन मध्ये पाहून घेऊयात, म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होईल. तर जर 5 नंबर आले तर तुम्हाला राऊंडिंग ऑफ प्रोसेस करायची. राऊंडिंग ऑफ प्रोसेस काय, आता मी सांगेन की जर तुमचा 5वा नंबर हा 5 पेक्षा लहान असेल तर तुम्हाला इथं ॲज इट इज नंबर ठेवायचे, आणि जर तो ग्रेटर दॅन असेल तर इथं फक्त 4था नंबर तो 1ने ऍड करायचा, म्हणजे हा होईल 32 1 3 अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला एक इम्पॉर्टंट आता परत येणार आहे अँटीलॉग, कारण आपल्याला फक्त लॉग फाइंड करायचे येणार नाही. म्हणजेच एकदा काय करायचं, एकदा बुकी मारायचं आणि एकदा त्याच्यानंतर लगेच प्रेमानं जवळ घ्यायचं. हा जरा तुमचा अँटीलॉग. म्हणजे एकदा लॉग घेतला म्हणजे मारलं एक वेळेस. अँटीलॉग म्हणजे परत एकदा जवळ घेतलं तर त्याला म्हणतो आपण अँटीलॉग. म्हणजे लॉग घेतल्यानंतर आपला अँटीलॉग घेणे कंपल्सरी आहे. अँटीलॉग घेते वेळेस काय करायचे आपल्याला, जर तुम्हाला कॅरेक्टर म्हणजे हा कॅरेक्टर सांगतो तुम्हाला, हा कॅरेक्टर सांगतो की तुम्हाला किती नंतर इथे डेसिमल द्यायचे. आता जर पाहिलं, मी समजा हा 2 आहे, मला अँटीलॉग ऑफ 2 घ्यायचे, अँटीलॉग ऑफ 2 घ्यायचे, तर इथे 0.00 आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आहे, 2 आहे. कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे म्हणजे मला इथं काय येईल, समजा लॉग अँटीलॉगचं 2 किती आहे, 100 आहे. तर हा कॅरेक्टरिस्टिक काय होईल इथं 100.1 समथिंग आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. लॉग अँटीलॉगचा 2. तुम्ही अँटीलॉगचं जर टेबल पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल 2 तुम्हाला इथं 0.00चं पाहिजे, 0.00चं 0.100 समथिंग येईल. हा जो 2 आहे, 2 ला काय करायचे त्या ठिकाणी 1 न ऍड करायचे, कारण इथे आपण सबट्रॅक्ट केलं होतं. इथे 1 ने काय करायचे, ऍड करायचे. उलटी प्रोसेस. म्हणजे जिथे होईल तुमची 100.1 इंटू 10⁻³ म्हणजे हा होईल 1000. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अँटीलॉग फाइंड करू शकता. जर तुमचा डेसिमल असेल म्हणजे बार 1.234 असा काहीतरी असेल तुमचा अँटीलॉग, तर या ठिकाणी काय करायचे, बार 1
म्हणजेच -1. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, इथं आपण +1 केलं होतं, आता इथं मायनस करायचं म्हणजेच -1 होईल. जे काही तुमचा नंबर येईल इथं पॉईंट समथिंग नंबर येईल या ठिकाणी अँटीलॉग मध्ये, म्हणजेच 2चं 0.2, 3चं 4 मध्ये किंवा 0.23चं 4 मध्ये. तुमचा जसा अँटीलॉग मध्ये नंबर्स आहेत 0.23चं 4 मध्ये, तर तुम्ही इथं अँटीलॉग फाइंड करू शकता. काहीतरी इथं नंबर येईल आणि हा जो नंबर आला, हा नंबरला काय करायचं, हा बार 1 आहे. बार 1 आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी -1 करायचं परत, म्हणजे बार 1 -1 -2 होईल आणि हा नंबर होईल 10⁻². सिंपल आहे, लक्षात घ्या. लॉग फाइंड करते आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स मॅट्रिक्स फाइंड करायचे. कॅरेक्टर्स कसं फाइंड करणार, बाय ऑब्झर्विंग द नंबर्स. जर नंबर n > 1 असेल तर तुम्हाला इथून सबट्रॅक्ट काउंट करा नंबर डेसिमलच्या अगोदरचे आणि सबट्रॅक्ट 1 करा, तुम्हाला तो कॅरेक्टरिस्टिक्स भेटेल. त्यानंतर जर n <1 असेल तर तुम्हाला डेसिमलची 0 काउंट करायचे आणि हे 0 काउंट केल्यानंतर तुम्हाला इथं मायनस घ्यायचं, 0 काउंट करा, 1 झाला आणि इथं +1 करा म्हणजे -2 झाला, बार 2 झाला. त्याच्यानंतर अँटीलॉग फाइंड करते वेळेस लॉग फाइंड केलं तर आपला अँटीलॉग फाइंड करावंच लागणार आहे. अँटीलॉग फाइंड केल्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथं × 10⁻² घ्यायचे. आता इथं 2 आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे म्हणजे हा काय होईल, इथं कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे, इथं 0.00 समथिंग आहे, तर कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे. कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे म्हणजे इथं काय होईल, तुम्हाला इथं 1ने ऍड करायचे, कारण इथं आपण 1ने मायनस केले त्याच्यामुळे इथं 1ने ऍड करायचे. सो 2 × दॅट इज × 10⁻³ हाफ 10⁻³ पॉवर होईल. अँटीलॉग समजा आता बार 1 आलं, बार 1 मध्ये आपण इथे काय केलं, इथं +1 केलं होतं, -1 करायचं, -1 दॅट इज -2 म्हणजे × 10⁻². अशा प्रकारे आपण इथे अँटीलॉग फाइंड करू शकतो. प्रॉब्लेम घेतल्यानंतर आणखी तुमचे डाऊट क्लिअर होतील. हे एक आपल्याला स्टेप्स आहेत लॉग आणि अँटीलॉग फाइंड करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, समजलं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचे की तुम्ही प्रॉपरली अंडरस्टँडिंग केलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम घेण्याला सुरुवात करतोय. अगोदर आपण बेसिक स्टेप्स पाहूयात, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली लॉग टेबलला जाऊयात. तर नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स करू शकता किंवा व्हॉट्सअप थ्रू मला कम्युनिकेट करू शकता. आता आपण प्रॉब्लेम घेऊयात. इफ log 10(3) equal to 0.4771212 without using log table, find log 10(9), log 10√3, log 10 1/9 and log 10.3. आता आपण तुमच्या समोर प्रॉब्लेम आहे. गिवन काय इथं, गिवन log 10(3) equal to 0.4771212 हे दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे इथं लॉग टेबल यूज करायची गरज नाही. इथे तुम्हाला डायरेक्टली याची log 10(3) ची व्हॅल्यू दिली आहे आणि विदाउट युजिंग लॉग टेबल आपल्याला ह्या बाकीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. तर आपण पाहूयात, म्हणजे इथे लॉग टेबल आपल्याला यूज करायचं नाहीये. आता जर पहिला आपण मी पहिलं घेतोय log 10(9), थोडं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला बेसिक रूल वापरायचे, बेसिक प्रॉपर्टी वापरायचे. इथे जर पाहिलं आपण log 10(9) ला मी असं लिहू शकतो का, 3² आणि हा पॉवर मध्ये तो काय होईल, आउटसाइडला होईल 2 × log 10(3). याचाच अर्थ 2 × log 10(3). log 10(3) ची व्हॅल्यू आपल्याला इथे या ठिकाणी काय माहिती आहे, म्हणजे 0.4771212. आता ह्याचा आन्सर काय येईल, इट इज 4 2 4 2 7 7 2 14 1 7 2 14 15 1 4 2 8 9, म्हणजे आन्सर काय आलेलं आहे 0.9542424.
समजलं? म्हणजे ही व्हॅल्यू आपण इथे लॉग टेबल यूज केलेला आहे का? नाही केलेलं यूज. आपण फक्त ही बेसिक यूज करून काही लॉगच्या प्रॉपर्टी यूज करतोय आणि आपण सिम्प्लिफाय करतोय. त्यानंतर लॉग 10 रूट 3. आता लॉग 10 रूट 3 याला मी असं लिहू शकतो, लॉग 10 3 रेज टू 1/2, म्हणजे हा काय होईल 1/2 लॉग 10 3, 1/2 लॉग 10 3. बरोबर आहे. आता 1/2 लॉग 10 3 आलं म्हणजे हा होईल 1/2 इंटू लॉग 10 3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इट इज 0.4771212. डिवाइड करून घ्या, 0.233618606. So answer is 0.2385606. तुम्ही तुमच्या प्रकारे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकता. सिंपल डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम लॉग 10 1/9. आता इथं पहा, लॉग 10 1/9 म्हणजे मी याला असं लिहू शकतो 9 रेज टू -1, वर गेला तो -1 आला म्हणजे हा होईल लॉग 10 3 स्क्वेअर -1, म्हणजे हा होईल लॉग 10 3 रेज टू -2. म्हणजे हे जर व्हॅल्यू पाहिलं -2 लॉग 10 3 म्हणजे -2 इंटू लॉग 10 3 ची व्हॅल्यू मला माहिती आहे 0.4771212. म्हणजे आपण इथं मल्टिप्लिकेशन केलं आहे 2 ने केलं आहे, आपण मायनस हा मायनस होईल 0.9542424. तर हे तुमचं आन्सर असेल. नोट डाऊन करून घ्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या प्रॉपरली. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. नेक्स्ट आपण पाहूयात लॉग 10.3. लॉग 10.3 याला मी असं लिहू शकतो, लॉग 10 3/10. एकने डेसिमलकडे शिफ्ट केला, 3/10 म्हणजे हा काय होईल लॉग 10 3 मायनस लॉग 10 10. मी लॉग a/b ही प्रॉपर्टी यूज केली आहे या ठिकाणी. आता लॉग 10 3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे 0.4771212 मायनस. आता लॉग हे प्रॉपर्टी नोट डाऊन करून घ्या, लॉग a ची व्हॅल्यू काय येईल 1. म्हणजे बेस आणि हे जर सारखं असेल ह्याची व्हॅल्यू काय येते 1 येते. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये यूज करायचे. हा फॉर्म्युला एक नोट डाऊन करून घ्या. सो -1. आता हे सबट्रॅक्शन करू शकता. सबट्रॅक्शन सर्वांना येत असेलच. पॉईंट मी इथे सबट्रॅक्शन करतोय 0.00 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 0.4771212 10 2 8 9 1 8 9 2 7 8 9 2 2 5 0 point, and this is the minus. It is minus. So answer become here -0.5228788. So this will be your final answer of this all the questions. We are solving this without using the log table. We have not used the log table there. We are just now studying the basic problems here, so that will be useful in solving the log problems, right? So please note down this. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण. simplify first one bar 3.5472 minus bar 2.83
1.71 plus 1.4581. Second, 1.2489 minus bar 1.0891 plus bar 2.8897. आता इथे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आता आपण स्टडी करणार आहे. आता हा जो कन्सेप्ट असणार आहे हा आपला लॉगचे प्रॉब्लेम ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे त्यावेळेस यूज करायचे. त्यासाठी हा कन्सेप्ट व्यवस्थित स्टडी करून घ्या की तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन हे सगळ्या अशा गोष्टी करायचे की तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शनची पण प्रॅक्टिस होऊन जाईल. पहिला प्रॉब्लेम घेतोय मी. बार 3.5472 बार 2.8371 प्लस 1.4581. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे ज्यावेळेस मी एक नंबर घेतोय बार 1.2372 आणि मायनस 1.2372, या दोन्हीमध्ये फरक काय पहा. दोन्हीमध्ये फरक काय, आता ज्यावेळेस बार 1.2372 होईल हा काय होईल -1, कारण बार 1 आहे, -1 प्लस 0.2372 हा नंबर असा रिप्रेझेंट होतो. आणि हा नंबर कसा रिप्रेझेंट होईल -1 मायनस 0.2372. हा एक डिफरन्स आहे आणि हा डिफरन्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट व्यवस्थितपणे समजून घ्यायचे. बार 1.2372 याचा अर्थ काय होईल -1 प्लस 0.2372 आणि -1.2372 याचा अर्थ काय होतो -0.2372. इथंच विद्यार्थ्यांची खूप कन्फ्युजन होतं आणि इथे आपण कॅल्क्युलेशन रॉंग करतो. कॅल्क्युलेशन रॉंग केलं म्हणजे लॉग रॉंग होतो, लॉग रॉंग झाला म्हणजे अँटी लॉग रॉंग होतं, लॉग अँटी लॉग रॉंग झाला म्हणजे आपलं आन्सर पूर्ण रॉंग होतं. आपण किती जरी परफेक्ट असेल, आपले 4 मार्काचा जर न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारला तर आपल्याला या छोट्याशा कन्सेप्टमुळं आपले 4 मार्क हे हातातले निघून जातात. त्याच्यासाठी मी सांगतोय की हे सेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून घ्या. आता जर मी पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, आता इथं लक्षात आला असेल तुम्हाला, हा जर कन्सेप्ट समजला असेल त्याला कसं लिहितोय मी -3 प्लस 0.5472 मायनस, आता हा मायनस आणि इथं काय येईल -2 प्लस 0.8371 प्लस 1.4581. बरोबर आहे. आता जर पाहिलं आपण मी -3 प्लस 0.5472 मायनस मायनस काय होईल +2 मायनस मायनस काय होईल +2 मायनस 0.8371 प्लस याला पण मी असं लिहितोय 1 प्लस 0.4581. बरोबर आहे. आता जर पाहिलं -3 प्लस 2 किती झालं -1 -1 प्लस 1 हे किती झालं 0 पॉईंट म्हणजे 0 -2 प्लस 1 3 3 मायनस 3 काय आलं 0 म्हणजे हा 0 झाला प्लस 0.5472 म्हणजे मी हा नंबर घेतोय आणि हा नंबर घेतोय आणि मी ते ऍडिशन करतोय. काय होईल 0.4581. पाहूयात काय होईल 2 प्लस 1 3 7 प्लस 8 15 9 0 9 आणि हा 1 1.9053 म्हणजे जर पाहिलं इक्वल टू 1.9053 मायनस हा एक नंबर आलेला आहे 0.8371. सबट्रॅक्शन करून घ्या. या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या नोटबुकच्या साईडलाच करून घ्या, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस परत आणखी प्रॅक्टिस करताय तुम्हाला तिथं लक्षात येईल की आपण कसं करतोय. रोज प्रॅक्टिस करत जा, कारण आणखी 4-5 दिवस तुम्ही प्रॅक्टिस नाही केलं तरी स्टेप सगळे विसरले जातील. याला एकच पर्याय आहे, प्रॅक्टिस 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 शिवाय पर्याय नाही. म्हणजेच हा काय होईल आता 1.9053 मायनस 0.8371. पाहूयात काय येईल आता या ठिकाणी 3 1 2 15 3 minus 1 2 5 7 15 7 8 9 3 6 0 1.0682 1.0682. So this is your answer. So please note down this. If any mistake will be there in the calculation, you can give in the comments. So I think it is correct. So just write down and please note down this.
इथं आपला हा जो हे जे आन्सर आहे म्हणजेच आपण जे 0.5472 प्लस 0.4581 हे किती होईल 2 + 1 3 15 15 9 0 5 + 9 and this carry 1 that is 0.1 म्हणजेच हा होईल आपला 1.0053 1.0053 यामुळे आन्सर हे रॉंग येईल 1.00 हे जे ॲडिशन केलं आहे आपले 1.0053 येतं 1.0053 मायनस 0.8371 आता इथं जर पाहिलं तर 312 578 6 it is 98 and this is 0 so it is 0.16 yes 0.1682 is the correct answer खूप खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे इथं हा जर कन्सेप्ट तुम्हाला समजला तर नक्कीच तुमचं लॉग टेबल परफेक्ट झालं समजायचं आणि इथंच विद्यार्थी हे खूप कन्फ्युजन स्टेटमध्ये असतात 12वीची एक्झाम दिली तरी इथं तुमचा गोंधळ आणखीन तसाच राहतो हा गोंधळ करून घेऊ नका हा सेशन खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमचा लाईफ टर्न करणारा हा सेशन असणार आहे कारण हे जर नाही समजलं तर आपण लॉग नाही फाइंड करू शकत लॉग नाही फाइंड केलं तर अँटीलॉग फाइंड प्रॉब्लेम येईल अँटीलॉग चुकला म्हणजे आपले प्रॉब्लेम चुकले म्हणजे आपले मार्क्स चुकले म्हणजे आपला स्कोर आकायला कमी झाला तर हे खूप इम्पॉर्टंट आहे नोट डाऊन करून घ्या आणि आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊयात सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात कन्सेप्ट फक्त मी -1 आणि -1 ह्या दोन नंबरचा कन्सेप्ट लक्षात ठेवा परत एकदा मी सांगतो समजा -2.354 हा जर नंबर असेल तर हा -2 -0.354 हा असा असेल आणि जर बार 2.354 असेल तर हा नंबर असेल -2 + 0.354 हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट समजला तर पुढचं सोपं आहे आपल्याला आता जर पाहिलं आपण मी तर लिहितोय सेकंड प्रॉब्लेमला 1 + 0.2489 मायनस याला कसं लिहिता येईल -1 + 0.0891 प्लस -2 + 0.8897 बरोबर आहे ब्रॅकेट करायची काही आवश्यकता नाही 1 + 0.2489 मायनस मायनस +1 -0.0891 -2 + 0.8897 आता जर पाहिलं 1 + 1 2 2 - 2 हा 0 होऊन जाईल आता मी हा नंबर आणि हा नंबर ॲड करतोय सुरुवातीला म्हणजे 0.2489 + 0.8897 हे नंबर जर ॲड केले 9 + 7 16 1 9 + 8 17 18 1 8 + 4 12 13 1 2 + 8 10 2 + 8 10 and this is 1 and this is 1 so 1.13 म्हणजे हे आन्सर येईल 1.1386 -0.0891 आता पाहूयात आपण 1.1386 - 0.0891 याची जी सबट्रॅक्शन आहे 6 - 1 it is 5 18 - 9 9 12 24 this is 0.1 so it is 1.0495 is your answer so please note down this
तर तुमच्या स्क्रीनवर 2 प्रॉब्लेम दिसत आहेत. ह्या आजचे जे प्रॉब्लेम घेतलेत त्याच्यावर हे बेस्ड आहेत. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहून सांगायचे आहेत आणि आज रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला याचे मला आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप आज इम्पॉर्टंट कन्सेप्ट स्टडी केलेलं आहे. आता तुम्ही एक लॉक टेबलच्या एक पाऊल आता पुढे गेलेला, बरोबर आहे. एक इन्स्ट्रक्शन अशी आहे, लॉक टेबल आता तुम्ही सर्वांनी परचेस करून घ्यायचे. उद्या आपण डायरेक्टली लॉक टेबलचे प्रॉब्लेम घेणार आहे. त्याच्यामुळे लॉक टेबल तुमचा आम्हाला उद्याच्या सेशनला तुमच्या समोर लॉक टेबल हवंय, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रॅक्टिस खूप खूप करा, प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाहीये. वाटतं इथं समजलं खूप सोपं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही 2 दिवसानंतर उघडून पाहताय परत वाटतं की आपण ब्लँक आहे. तर असं न करता प्रॅक्टिस भरपूर करा. आपण एकदम योग्य दिशेने जातोय, योग्य डायरेक्शनने जातोय. तुम्हाला शेड्यूल हा व्हॉट्सअपवर शेअर केलेला आहे पुढच्या 15 जुलैपर्यंतचा. 15 जुलैपर्यंत आपण एक 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 असे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी चॅप्टर याचे एक एक चॅप्टर आपण संपवतोय. त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड असेल, नीट असेल, JEE असेल आणि CET असेल. पूर्ण पॉईंट ऑफ व्ह्यू आपण एक 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 असे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी चॅप्टर आपण 15 जुलैपर्यंत संपवायचा प्लॅन केलेला आहे. तर व्यवस्थितपणे प्लॅनिंग करा आणि 15 जुलैला तुमच्यामध्ये असा एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण एक फर्स्ट एक्झाम नीटची आणि JEE घेतोय फक्त पहिल्या चॅप्टरवर, जेणेकरून तुम्हाला नीटची प्रॅक्टिस करायला आता सुरुवात होईल. आणि 15 जुलैपासून आपली डेली गुरुवारी आणि रविवारी हे एक्झाम असणार आहे, नीटची आणि JEE एक्झाम असणार आहे. तर आपल्या या इन्स्टिट्यूटसोबत तुम्हाला यश संपादन करायचे, त्याच्यासाठी पॉझिटिव्हली कोऑपरेट करा, व्यवस्थित अभ्यास करा. 2 वर्ष हे क्लाससोबत क्लासच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा. नक्कीच तुमचा जो मे 2022 आहे, यावेळी जर तुम्ही मार्कशीट पाहताल त्यावेळी जे तुम्हाला हसू, म्हणजे जे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे, तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जो हसू असणार आहे, जे मेहनतीचं आपल्याला फळ भेटणार आहे आणि जे रिझल्ट ऐकल्यानंतर आम्हाला जे त्याचं कौतुक वाटणार आहे, त्याचं किंमत हे कुठंच नसणार आहे. हे 2 वर्ष फळ, त्या हसण्यासाठी आपल्याला 2 वर्ष आपल्याला परिश्रम करायचे, लक्षात ठेवा. आणि अभ्यासाला लागा, जोमाना अभ्यास लागा. वी आर हेअर टू गाईड इन ऑल पर्स्पेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे आम्ही इथं आहोत प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला गाईड करण्यासाठी. हवी फक्त साथ तुमची आणि डेफिनेटली याच्यातून आपल्याला खरंच एक फ्रुटफुल फळ आपल्याला भेटणार आहे. सो आजचं सेशन आपण कन्क्लूड करूयात. याचे मला कमेंट्स करून आन्सर द्या. उद्याचं सेशन आपण डायरेक्टली लॉक टेबल यूज करणार. लॉक टेबल परचेस केला नसेल तर परचेस करून घ्या, कारण उद्या जर तुम्ही लॉक टेबल समोर नसेल तर तुम्हाला काही समजणार नाहीये. तर नोट डाऊन करून घ्या. आपल्या क्लासेसचा जो ॲप आहे, जर तुम्ही प्ले स्टोरला गेलात तर पुजारी कोचिंग क्लासेस जर तुम्ही इथं टाकलात तर तो ॲप तुम्हाला लिंक भेटेल, डाउनलोड करून घ्या. कारण काही दिवसानंतर आपण पूर्ण व्हिडिओ, म्हणजे हे जे आपले सेशन्स आहेत ते रेस्ट्रिक्ट करतोय आपल्या ॲप थ्रूच. म्हणजे आपले जे रजिस्टर केलेले मुलं असतील, विद्यार्थी असतील, त्यांनाच ते सेशन पाहता येतील. तर ती गोष्ट लक्षात घ्या, ॲप डाउनलोड करून घ्या आणि अभ्यासाला लागा. तर ही एक खूप महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे. लॉक टेबल परचेस करून घ्या आणि प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय दुसरा पर्याय नाहीये. वी आर हेअर टू गाईड यू. So thank for watching this video. Thank you. If you like this video, so please hit the like button and share with your friends, relatives to get the benefit of this video. So thanks for watching this video.